नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण पायाभूत चाचणीची इयत्ता 6वी विषयी गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. पायाभूत चाचणीला 6वीची जी प्रश्नपत्रिका असते त्यात संपूर्ण 5वीच्या अभ्यासक्रमावरती प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे प्रश्नपत्रिका ही 5वीच्या अभ्यासक्रमावर असते आणि त्यातसुद्धा तुम्हाला 5 गुण जे आहेत ते किंवा 5 मार्क तोंडी प्रश्नांसाठी असतात आणि 5 मार्क प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतात. आणि प्रश्न 3ऱ्यापासून लेखी चाचणी चालू होते. प्रश्न 3, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. पहिलं आहे त्यातलं मोबाईलची किंमत अक्षरात लिहा. इथं मोबाईलची किंमत दिलेली आहे, त्याचा टॅग इथं लावलेला आहे आणि ती किंमत आहे 42,750. ही अंकात दिली आहे, ती आपल्याला अक्षरात लिहायची 42,750 रुपये. ब आहे 56,207 या संख्येच्या योग्य विस्तारित रूपासमोर बरोबर अशी खूण करा. म्हणजे आता 50,000 इथं 50,000 अधिक 6,000 अधिक 200 अधिक 0 अधिक 7 असं पाहिजे. 50,000 आता बघा पण अधिक इथं 600 आहे, इथं 6,000 पाहिजे आपल्याला, म्हणजे ह्या चुकीचा पर्याय. मग 50,000 अधिक 6,000 अधिक 200 0 नाही लिहिला तरी चालतो अधिक 7 म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. क प्रश्न आहे सोडवा. इथं तुम्हाला दिलेली आहे बेरीज. 689 अधिक 297 यांची बेरीज करायची, ती बेरीज येते 986. ड गणित आहे 503 वजा 264. मग 3मधनं 4 जात नाही म्हणून आपण इथं 13 घेतले, 13मधनं 4 गेले 9. इथं 9 घेतला कारण इथं 0 आहे. इथं पुन्हा आपल्याला एक हातचा घ्यावा लागेल, म्हणजे इकडे घ्यावा लागेल. इथं 9 होतील, 9मधनं 6 गेले 3 आणि इथं 4 आहे, 4मधनं 2 गेले 2 म्हणजे वजाबाकी येते 239. ई गणित आहे सोडवा. म्हणजे इथं गुणाकार दिला आहे 308 गुणिले 12, 12 8 96. हातच्या आले 9, 12 0 0 म्हणजे शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर गुणाकार 0 येतो, म्हणून 12 0 0 अधिक 9 96. इथं 89 9च येणार आणि 12 त्रिक 36. अशा पद्धतीने हा गुणाकार करा किंवा तुम्ही 2ने 1ने गुणून केलं तरी चालेल. 561 भागिले 4. मग आता इथं 5ला भाग द्यावा लागेल आधी. 4 1 4, 5मधनं 4 गेले 1, वरून घेतले 6 झाले 16. 4 चौक 16 आणि वरून घेतला 1, एकाला भाग जात नाही म्हणून 0 आणि बाकी किती उरणार आहे? 1च उरणार आहे. 6 अंकी लहानात लहान संख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास फरक किती येईल? आता 6 अंकी लहानात लहान म्हणजे एकावरती आपल्याला 5 शून्य द्यावे लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे की 100 ही 3 अंकी लहानात लहान संख्या आहे, 1000 ही 4 अंकी लहानात लहान संख्या आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ही संख्या लिहायची आहे आणि मोठ्यात मोठी संख्या ही 99,999 यांची वजाबाकी केली तर ती येते 1. दुकानदाराने ग्राहकाला 4 रंगाचे पडदे वेगवेगळ्या 3 डिझाईन्समध्ये दाखवले, तर दुकानदाराने एकूण किती प्रकारचे पडदे दाखवले? म्हणजे 4 रंगाचे पडदे आणि 3 डिझाईन म्हणजे 4 गुणिले 3 करावं लागेल. इथं गुणाकार करावा लागेल. 4 त्रिक 12. ज प्रश्न आहे 2 संख्यांचा गुणाकार 384 आहे, त्यापैकी जर एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या कोणती? आता 384 बरोबर 12 गुणिले दुसरी संख्या, कारण 2 संख्यांचा गुणाकार आहे. आता हा 12ने आपण 384ला भागलं तर आपल्याला दुसरी संख्या मिळते. तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल. 384 भागिले 12 म्हणजे 32. 32 आणि 12चा गुणाकार हा 384 येणार आहे. म्हणून जर तुम्हाला 2 गुणाकार दिला असेल आणि 2 संख्यांपैकी एक संख्या दिली असेल तर त्या दिलेल्या संख्येने त्या गुणाकाराला भागा, म्हणजे आपल्याला दुसरी संख्या मिळते. पुढचा प्रश्न आहे 4था प्रश्न. त्यातला 403 हा अपूर्णांक दर्शविणारा पर्याय क्रमांक चौकटीत लिही. आता इथं 3पैकी 4 भाग घेतलेत, म्हणजे एका याचे 3 भाग केलेत. मग आता 4/3 कोणता पर्याय आहे बरोबर? तर पर्याय क्रमांक 1 आहे. इथं 3 3 भाग केले. 4/3
नंतर ब 302, 702, 102, 502, 902 यातील सर्वात लहान व सर्वात मोठा अपूर्णांक लिहा. आता इथं छेद समान आहे. छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो आणि ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान. म्हणजे आता इथं छेद समानच आहे, म्हणजे अंश लहान कोणाचा आहे, इथं 1 आहे, म्हणजे 1/2 हा सर्वात लहान अपूर्णांक आणि 9/2 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. म्हणजे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, ज्याचा छेद लहान तो ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक असतो. सममूल्य अपूर्णांकांचे गट करा. आता आपल्याला माहिती आहे की कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला गुणल्यानंतर, कोणत्याही समान संख्येने गुणल्यानंतर मिळणारे जे अपूर्णांक असतात ते सममूल्य असतात. मग ते शोधायचे आपण. पहिल्यांदा तुम्ही 1/2 लिहिला तरी चालेल. मग 1/2 1/2 इथं 6ने गुणलं, 6 1 6, 6 दुणे 12, 2 गुणलं, 2 1 2, 2 दुणे 4. म्हणजे याप्रमाणे इथनं हे शोधायचे आहेत. नंतर आता आहे 2/3. मग 2/3ला 2ने गुणलं आपण तर 2 दुणे 4, 2 त्रिक 6, म्हणजे 4/6. नंतर 2ला आपण 25ने गुणलं, 25 दुणे 50, 25 त्रिक 75, म्हणजे हा 50/75. तर हे 3 अपूर्णांक सममूल्य आहेत. हे 3 अपूर्णांक सममूल्य आहेत. पुढचं ड गणित. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 125.500 किलोग्रॅम तांदूळ प्राप्त झाले. त्यापैकी 87.250 किलोग्रॅम तांदूळ शिजवले गेले. तर किती किलोग्रॅम तांदूळ शिल्लक राहिले? आता शिल्लक राहिले म्हणजे तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग 125.500 वजा 87.250 यांची वजाबाकी केली आपण. 0तनं 0 गेले 0, 10तनं 5 गेले 5. इथं मी हातचा दिला आहे, परत केला आहे. 2 आणि 1 3, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने खोडून वरती केलं तरी चालेल. तर 5मधनं 3 गेले 2, 5मधनं 7 जात नाही म्हणून आपण 15 घेतले. 15तनं 7 गेले 8, इथं हातचा परत केला. 8 आणि 1 9, 12मधनं 9 गेले 3, हातचा 1, इथं 0, म्हणजे 38.200 किंवा 250 किलोग्रॅम तांदूळ त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे. पुढचा 5वा प्रश्न. खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातलं पहिलं आहे सारणीत योग्य उत्तर लिहा. आता सायंकाळी 6:35 म्हणजे 24 ताशी कालमापनामध्ये 6 नंतर पुढं मोजताना आपण कसं मोजतो, 12पासून पुढं मोजताना 12, 13, 14, 15, 16, 17, 18, म्हणजे हे 18 झाले. 18:35 म्हणजे 6:35 म्हणजे 24 ताशी कालमापनामध्ये 18:35. नंतर आता इथं दिले बघा 23, हे 24 ताशी कालमापन दिलं आहे. 23:12 म्हणजे इथं काय येणार आहे, त्यातनं आपण 12 वजा केले तर इथे किती येत आहेत, 11. 11:12 म्हणजे 11च्या पुढं आपण मोजले तर किती होणार आहेत, ते इथं 23 होणार आहे. नंतर सकाळी 8:47. आता हे आहे तसंच राहतं. 8:47 जे आहे ते 12 ताशीमध्ये पण आणि 24 ताशीमध्ये पण. दुपारच्या 12 नंतर ते ही संख्या जी आहे ती 24 ताशी कालमापनामध्ये बदलते. म्हणजे 12 जे आहे ते किती होतात, तिथं 13 होतात दुपारनंतर. नंतर 1 जो आहे म्हणजे 12 जो आहे तो 13 होतो. नंतर 1 जो आहे तो 14 होतो. याप्रमाणे म्हणजे 1 जो आहे तो 13 होतो, 12 आहे तसेच राहतात, आणि 1 जो आहे तो 14, नंतर 1 जो आहे तो 13, 2 जो आहे तो 14. याप्रमाणे हे सोडवायचं आहे. नंतर सर्वाधिक वजन असलेल्या गव्हाच्या पोत्याखालील चौकटीत बरोबर अशी खूण करा. आता इथं 48.7, 48.8, 48.9, 48.10. आता इथं बरेचसे विद्यार्थी काय करतात की 10 आहे म्हणजे हे सगळ्यात जास्त आहे म्हणून याला खूण करतील, पण तसं नाही आहे. कारण इथं पुढं तुम्ही किती शून्य दिले त्याला काही किंमत नसते. म्हणजे हे 48.1च झालं. म्हणजे हे 48.9 हे काय आहे, जास्त वजन असलेलं किंवा सर्वाधिक वजन असलेलं पोतं आहे. शालेय परिपाठ सकाळी 10:35 सुरू झाला व 10:52 संपला तर परिपाठास किती वेळ लागला? म्हणजे 10:52मधनं आपल्याला 10:35 वजा करावे लागतील. त्यांची वजाबाकी येते 17, म्हणजे परिपाठाला 17 मिनिटे लागली. एक गाडी ताशी 50 किलोमीटर वेगाने धावते. त्यानुसार इथं आपल्याला योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण करायची.
50 ताशी म्हणजे तासाला 50 किलोमीटर वेगाने धावते. आता गाडी 2 तासात 80 हे चुकीचं आहे. म्हणजे 2 तासामध्ये किती जाणार आहे? एका तासाला 50, दुसऱ्या एका तासाला 50 म्हणजे 2 तासामध्ये 100 जाणार आहे. मग हा पर्याय चुकीचा आहे. गाडी 30 मिनिटात 25 किलोमीटर जाते, बरोबर आहे. तासाला 50 किलोमीटर म्हणजे अर्ध्या तासाला म्हणजे 30 मिनिटामध्ये 25 किलोमीटर. आता इथं ही सारणी दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला इथं आपण 1 2 3 4 आता मूळ संख्या ज्या आहेत त्याला गोल केलं आहे. मग 2 3 5 7 11 13 17 19 23 29 ह्या मूळ संख्यांना गोल केले. मग सारणीतील मूळ संख्यांना गोल करा व एकूण मूळ संख्या मोजून चौकटीत लिहा. आता ह्या किती आहेत आपण मोजल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 ह्या एकूण मूळ संख्या आहेत. मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही अशी कोणती संख्या आहे तर ती 1 आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. सारणीत दिलेले 6चे सर्व विभाज्य लिहा. म्हणजे 6ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या. आता बघा आता 6 6 दुणे 12 6 त्रिक 18 इथं सरळच येते. 6 चौक 24 6 पंचे 30पर्यंत हे 6चे विभाज्य आहेत. प्रश्न 7वा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. शेजारी दिलेल्या चौकटीत म्हणजे आकृतीमध्ये चौरसांनी बनलेली आहे. आता इथे चौरस दिलेत बघा सगळे. हे लहान चौरसाची बाजू 2 सेमी आहे. तर या संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ व परिमिती काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता इथं एकूण किती चौरस आहेत ते मोजले बघा. 1 2 3 4 आकडे टाकून घेतले मुद्दा म्हणजे लक्षात येतील. एकूण किती चौरस आहेत? 10 आहेत. मग एका लहान चौरसाचे क्षेत्रफळ. आता चौरसाचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे तुम्हाला माहिती आहे की बाजू गुणिले बाजू. बाजू किती आहे? 2 सेमी. दुसरी बाजूसुद्धा 2 सेमी म्हणजे एका चौरसाचं क्षेत्रफळ झालं 4 चौरस सेमी. पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ एका चौरसाचं क्षेत्रफळ 4. लहान चौरसांची एकूण संख्या 10 म्हणजे 10 चौक 40 चौरस सेमी. पूर्ण आकृतीची परिमिती काढण्यासाठी आकृतीतील ठळक केलेल्या सर्व बाहेरील बाजू विचारात घेऊ. आता पूर्ण आकृतीची परिमिती मग 2 गुणिले परिमितीसाठी लक्षात घेतलेल्या बाजूंची संख्या. आता या ज्या बाजू आहेत या सगळ्या बाहेरच्या बाजू म्हणजे परिमिती. म्हणजे आपल्याला आतल्या बाजू घेता येणार नाहीत. म्हणून मग या ठिकाणी 1 2 3 4 इथे मी आकडे टाकलेत मुद्दाम तुमच्या लक्षात येण्यासाठी. 5 6 7 8 9 10 ही 11 12 13 14 आणि 15 आणि ही 16 कारण आपण इथनं मोजलं आहे. म्हणजे 2 गुणिले 16 आणि 16 दुणे 32 सेमी ही या आकृतीची परिमिती आहे. प्रश्न 8वा. घडणीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे ही घडण दिली आपल्याला 1 2 3 4 आणि 6 म्हणजे घन आहे इथं. तर टीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? टी हा वरती आहे त्याच्या विरुद्ध कुठे येणार आहे? खालती. म्हणजे हे जर आपण चौकोन हा बॉक्स तयार केला तर हा बरोबर टीच्या समोर इथं यू येणार आहे. म्हणजे टीच्या विरुद्ध पृष्ठावर कुठला येणार आहे? यू येणार आहे. एसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? एस. आता एसचं पृष्ठ कसं येणार आहे हे जर आपण केलं तर इथं क्यू येणार आहे. कारण हा इथनं घडी घातली तर याच्यासमोर हा येईल आणि याच्यासमोर हा येईल. अल्टरनेट जे आहेत एकानंतर एक समोरासमोर येतात. म्हणजे इथं क्यू आणि एस हे विरुद्ध पृष्ठावर असणार आहे. म्हणजे एसच्या विरुद्ध पृष्ठावर काय असणार आहे? क्यू असणार आहे. पीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? पी. आता पीच्या शेजारी कोणता? कारण हा जर आपण म्हणजे इथे क्यू आहे. हा बॉक्स जर आपण तयार केला तर पीच्या शेजारी क्यू येणार नाही बॉक्स केल्यावरती. आता इथं चित्रालेख दिलेला आहे. वर्गातील विद्यार्थ्यांना मोठेपणी काय व्हावेसे वाटते याचा चित्रालेख दिला आहे. त्यावरून प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. आता इथं एक विद्यार्थी म्हणजे 6 एक विद्यार्थ्याचं चित्र म्हणजे 6 विद्यार्थी घ्यायचे आहेत. इथे दिले बघा प्रमाण 1 विद्यार्थी म्हणजे हे जे चित्र आहे बरोबर 6 विद्यार्थी घ्यायचे आहेत.
मग आता शेतकरी इथं दिले तर 1 2 3 4, मग 4 गुणिले 6, 6 चौक 24. याप्रमाणे आता प्रश्न बघूया आपण काय दिलेत. वर्गातील किती विद्यार्थी शिक्षक बनू इच्छितात. शिक्षक कुठे आता बघा इथं आहे. मग 1 2 3 4 5 6, 6 चित्र आहेत आणि एक चित्राबरोबर 6 विद्यार्थी, म्हणजे 6 गुणिले 6, 6 6 36 विद्यार्थी शिक्षक बनणार आहेत. कोणते दोन व्यवसाय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे. बघा 1 2 3 4 आणि वैज्ञानिक पण 4, म्हणजे शेतकरी आणि वैज्ञानिक हा व्यवसाय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे. शेतकरी, वैज्ञानिक व खेळाडू हे व्यवसाय निवडणारे एकूण किती विद्यार्थी आहेत. शेतकरी, वैज्ञानिक आणि खेळाडू. बघा आता शेतकरी हे 4, वैज्ञानिक 4 8 आणि खेळाडू 9 10 11 12 13. मग 13 गुणिले 6 78. 13 सक 78 विद्यार्थी एकूण आहेत. व्यवसाय निवडीत सर्वात कमी विद्यार्थी व सर्वात जास्त विद्यार्थी यांच्या संख्येत कितीचा फरक आहे. आता सर्वात जास्त आणि सर्वात कमी आपण शोधूया. बघा सर्वात जास्त इथे 6 6 36 आणि सर्वात कमी लेखक आहे, म्हणजे हे 6च आहे. मग 36 सर्वात जास्त 36, सर्वात कमी 6. मग 36 वजा 6 किती आले. 30चा फरक आहे. प्रश्न 10वा शेवटचा प्रश्न. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. तर इथं खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे व चौरस संख्याही आहे. योग्य पर्याय चौकटीत लिहा. आता ही फक्त चौरस आहे, ही पण फक्त चौरस आहे, ही पण फक्त चौरस आहे, पण 36 मात्र चौरस पण आहे आणि त्रिकोणी पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आकृतिबंधाचे निरीक्षण करून आकृतिबंध पूर्ण करा. आता हे एकदम सोपं गणित असतं खरं. आता इथे किती आहेत बघा. आडव्या ह्याच्यात 2 आहेत, उभ्या ह्याच्यात 2 आहेत. 2 2 म्हणजे 4 झाले. इथे 1 2 3 झाले. आडव्या रांगेत 3, उभ्या रांगेत 3, म्हणजे 1 1 वाढवला इथं. आता इथे किती बघा, इथं 3 आहे, म्हणजे इथे किती येणार. 4 4 येणार. 1 2 3 4, 1 2 3 4 याप्रमाणे काढायचं आहे. आता बघा 2 3 4 आणि इथे पुढे बरोबर 5 आहे बघा. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 याप्रमाणे फक्त मोजून आपल्याला इथं चित्र काढायचे असतात. म्हणजे इथे किती येणार आहे 16. इथं 4 आहे, इथं 9 झाले, इथं 16 येणार. आता बघा इथं 1 दिलेला आहे, मग 1 2 त्याच्यावरती 1, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4 हे फक्त मोजायचे आपल्याला आणि पुढचं मग पूर्ण करायचं. 1 2 3 मग 2 मग 1. मग आता इथं बघा 1 हे 2 3 4 म्हणजे इथे किती येणार 5 येणार. म्हणून 1 2 3 4 5. मग हा आकृतिबंध पूर्ण करताना या दोघांच्या मध्ये 1 1 द्यायचं आहे. म्हणजे मग हे 4 3 2 1 याप्रमाणे. बेरीज मांडणीवरून मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे की चौरस संख्या आहे ते लिहा. आता यांची बेरीज आपण केली तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे. याप्रमाणे मला पायाभूत परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल आणि त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवता येईल, पेपर सोपा जाईल. थँक्यू.